नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहता आहात न्यूज 18 लोकमत. महत्त्वाच्या बातमीने आपण बुलेटिनची सुरुवात करूया. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून हळूहळू होत असलेली कोरोना रुग्णसंख्येतली वाढ आणि डेल्टा प्लसचे आढळलेले रुग्ण यामुळे राज्य सरकारने नव्याने नियमावली जारी केलेली आहे. महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यासाठी 5 टप्पे जाहीर करण्यात आलेले होते. सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश यात असणार आहे. दुकानं सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत सुरू राहतील आणि शनिवारी आणि रविवारी दुकानं पूर्णपणे बंद राहणार आहेत. संपूर्ण राज्य आता तिसऱ्या स्तरात आहे. तिसऱ्या या स्तरातले सगळे निर्बंध देखील लागू असणार आहेत. डेल्टा प्लसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला होता. आजपासून ही नवी नियमावली राज्यभरामध्ये लागू होतीये. राज्यामध्ये आजपासून हे निर्बंध लागू होत आहेत. डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर हे नवे निर्बंध लागू होत आहेत. सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा यात समावेश आहे. दुकानं 7 ते 4 पर्यंत सुरू राहतील आणि शनिवारी आणि रविवारी दुकानं पूर्णपणे बंद राहणार आहेत. शाळा कॉलेजेस पूर्णपणे बंद असतील. या नव्या नियमावलीमुळे दुकानदार आणि व्यापारी मात्र काहीसे नाराज असल्याचं समजतंय. सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा यामध्ये समावेश केला गेलेला आहे. दुकानं सकाळी 7 ते 4 पर्यंत सुरू राहणार असल्या कारणामुळे व्यापारी आणि दुकानदारांमध्ये काहीशी निराशा आहे. नवे नियम नेमके काय असणार आहेत यावर आपण एक नजर टाकूया. बहुतेक जिल्हे तिसऱ्या स्तरात असतील. आजपासून याची अंमलबजावणी होतीये. लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी तुर्तास नाही. सर्व प्रकारची दुकानं सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंतच खुली राहतील. मॉल्स आणि चित्रपटगृह पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहेत. संध्याकाळी 5 नंतर पूर्णपणे संचारबंदी असेल. अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांचा अपवाद वगळता इतर सर्व बंद राहील. उपहारगृह देखील दुपारी 4 पर्यंत 50% क्षमतेने सुरू असतील. सार्वजनिक वाहतूक मात्र 100% आसन क्षमतेने असेल. मात्र या दरम्यान उभं राहून प्रवासाला मनाई असेल. पुणे महानगरपालिका क्षेत्रातल्या सर्व अत्यावश्यक सेवांतर्गतची दुकानं दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. तर अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवारी आणि रविवारी दुकानं पूर्णपणे बंद राहणार आहेत. मॉल्स आणि सिनेमागृह सुद्धा पूर्णपणे बंद असतील. त्याचबरोबर रेस्टॉरंट्स, बार, फूड कोर्ट आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने सुरू राहतील. शनिवार आणि रविवारी पार्सल सेवा 11 वाजेपर्यंत सुरू असेल. उद्यानं, मैदानं, जॉगिंग ट्रॅक्स, रनिंग हे आठवड्यातले सर्व दिवस पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहील. खाजगी कार्यालय कामाच्या दिवशी 50% क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. कोल्हापूरकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातला लॉकडाऊन कायम राहणार आहे. अत्यावश्यक सेवेतली दुकानं सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच खुली ठेवता येऊ शकणार आहेत. तर संध्याकाळी 4 नंतर शहरासह जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. यापूर्वीची नियमावली कोल्हापूर जिल्ह्यात कायम असेल. कोल्हापूर जिल्हा स्तर 4 मध्ये आहे. गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर सुद्धा त्यामुळे आता बंदी घालण्यात आलेली आहे. भरारी पथकांची नियुक्ती सुद्धा करण्यात आलेली आहे. आणि याच संदर्भातली एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. कोल्हापूर जिल्हा 4थ्या स्तरात आहे आणि त्यामुळे प्रशासन आणि व्यापारी यांचा संघर्ष होण्याची शक्यता आहे. कारण आजपासून जिल्ह्यातली सगळी दुकानं सुरू करणार असल्याची भूमिका कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने घेतलेली आहे. गुन्हे दाखल झाले तरी चालतील, पण दुकान सुरू करणार असल्याचा निर्धार चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने व्यक्त करण्यात आलेला आहे. 9 वाजल्यापासून दुकानं सुरू करणार असल्याचं चेंबर ऑफ कॉमर्सकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. गुन्हे दाखल झाले तरी चालतील, मात्र दुकानं आम्ही उघडणारच असा निर्धार कोल्हापूरमधल्या चेंबर ऑफ कॉमर्सने केलेला आहे. त्यामुळे प्रशासन
आणि व्यापारी यांच्यातला संघर्ष आता पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे। कोल्हापूर चौथ्या स्तरात आहे, त्यामुळे निर्बंध काहीसे आणखीन कठोर आहेत कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामधले। मात्र निर्बंध कठोर केले गेल्यामुळे व्यापारी दुकानदार नाराज आहेत। काहीही झालं तरी आम्ही आमची दुकानं खुली करणारच, हा निर्धार चेंबर ऑफ कॉमर्सने केलेला आहे। त्यामुळे प्रशासन आणि व्यापारी या दरम्यान संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त होते। कोरोनाच्या या संकट काळामध्ये राज्यात अनेक सकारात्मक घडामोडी घडतायत। कोरोनाला हरवण्यासाठी महाराष्ट्राने कंबर कसली आहे। राज्य कोरोनामुक्त व्हावं आणि सगळ्यांचंच लसीकरण वेगानं व्हावं यासाठी वेगवान पद्धतीने आता लसीकरण सुरू करण्यात आलेलं आहे आणि आता तर राज्याने लसीकरणाचा नवा विक्रमच केलाय। तर राज्याने विक्रमी लसीकरणाचा हा टप्पा नेमका कसा पूर्ण केला पाहूयात त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। राज्यात लसीकरणाचा विक्रम। एकाच दिवशी 7 लाखांच्या वर लसीकरण। तीन कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण। राज्यात लसीकरणाचा वेग वाढलाय। दिवसेंदिवस लसीकरणाचे नवे रेकॉर्ड राज्यात होत आहेत। शुक्रवारी म्हणजेच 26 जूनला तब्बल 7 लाखांवर लसीकरण करण्यात आलंय। तर आतापर्यंत राज्यातील लसीकरणाचा हा विक्रम आहे। लसीकरणाचा विक्रम झाल्यानं सर्व स्तरातून राज्याचं कौतुक करण्यात येतंय। राज्यातील लसीकरणाच्या विक्रमावर एक नजर टाकूयात। 26 जूनला राज्यात तब्बल 7,26,588 जणांचं लसीकरण करण्यात आलं। तर 25 जूनला 4,80,000च्या वर नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्यात आलंय। 23 जूनला राज्यात 6,02,136 जणांचं लसीकरण करण्यात आलं। तर 22 जूनलाही राज्यात तब्बल 5,52,909 जणांचं लसीकरण पार पडलं। महाराष्ट्रात लसीकरणाचा विक्रम होतोय। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये लसीकरणाचा वेग देखील वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शनिवारी एकाच दिवशी राज्यात जवळपास 7 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण देखील झालेलं आहे आणि यामुळेच महाराष्ट्र राज्याचा देशभरामध्ये लसीकरण करण्याबाबत अव्वल क्रमांक आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एवढंच नाही तर एप्रिल महिन्यातही राज्यानं लसीकरणाचा विक्रम केला होता। 3 एप्रिलला राज्यात 4,62,000वर नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं। तर 26 एप्रिलला तब्बल 5,34,000वर नागरिकांचं लसीकरण झालं होतं। राज्यातील लसीकरणाचा वेग वाढतोय आणि त्यामुळे राज्यात आतापर्यंत 3,09,69,000वर नागरिकांना लस देण्यात आली आहे। त्यामुळे लसीकरणाच्या बाबतीतही राज्य देशात अग्रेसर असल्याची माहिती आहे। महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत 3 कोटींपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालेलं आहे। महाराष्ट्र राज्याने लसीकरणाचा वेग असाच कायम ठेवल्यास संपूर्ण महाराष्ट्र राज्य लसीकरणयुक्त काही महिन्यांमध्ये होऊ शकतं। त्यामुळे केंद्र सरकारने जास्तीत जास्त लसींचा साठा पाठवावा आणि महाराष्ट्र सरकारने आता जो लसीकरणाचा वेग आहे तो वेग कायम ठेवावा। देशात आतापर्यंत 32 कोटींहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे। तर 21 जून पासून देशात लसीकरणाचं नवं धोरण जाहीर झालंय। लसीकरणाचं हे नवं धोरण सोपं असल्यानं नागरिकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय। राज्यातील लसीकरणाचा वेग गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढलाय। लसीकरणाचा हा वेग असाच राहिला तर पुढील काही महिन्यात संपूर्ण राज्य लसीकरण युक्त आणि कोरोना मुक्त होण्यास वेळ लागणार नाही आणि म्हणूनच प्रत्येकानं जबाबदारीनं लवकरात लवकर कोरोना लस घेणं गरजेचं आहे। मुंबईहून तुषार उपनवारसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत।
मराठा आरक्षणापाठोपाठ आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही जोर धरू लागलाय। लोणावळ्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी परिषदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आलेले होते। यावेळेला एम्पिरिकल डेटा नेमका कोणी द्यावा यावरून आरोप प्रत्यारोप झाल्याचं बघायला मिळालं। ओबीसींची जनगणना करणं ही राज्याची जबाबदारी असून केंद्राकडे ही जबाबदारी नसल्याचं विरोधकांचं म्हणणं होतं, तर जनगणना ही राष्ट्रीय स्तरावर केली जाते असं सत्ताधारी ओबीसी नेत्यांनी म्हटलंय। त्यामुळे ओबीसींना नेमकं राजकीय आरक्षण देणार तरी कोण असा प्रश्न आता निर्माण झालाय। एम्पिरिकल डेटाची जबाबदारी राज्य शासनाची आहे। राज्य शासन एक टास्क फोर्स तयार करून प्रत्येक जिल्ह्यामधून टीम तयार करून हा एम्पिरिकल डाटा 3 महिन्यामध्ये जमा करू शकतो आणि 3 ते 4 महिन्यामध्ये हा विषय आपण मार्गी लावू शकतो। ज्यामुळे ह्याला राज्य शासनाचाच हा पूर्णतः अधिकार असल्यामुळे केंद्र शासनाच्या कुठल्याही डेटाची याला आवश्यकता नाही। सोशिओ इकॉनॉमिक सर्व्हेचा डेटा ऑलरेडी राज्य शासनाकडे आहे, त्याच्या आधारावरच आपण सगळ्या स्कीमचा लाभ देतो। ज्यावेळेस तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचा विधानसभेचा अध्यक्ष होता आलं आणि जनगणनेची वेळ आली आणि काय कुठली गोष्ट केव्हाही थोडी बोलता येत आणि केव्हाही काही करून आपल्याला ठराव थोडी करता येत। खऱ्या अर्थानं जनगणना ही राष्ट्रीय पातळीवरच केली जाते। आता मगाशी बावनकुळे म्हणाले की वाशिम जिल्ह्यामध्ये आशा वर्करनी आणि ग्रामसेवकांनी जनगणना करून टाकली। आता तशी असेल तर असं काही मोदी साहेबांनी 102वी घटना दुरुस्ती केली त्यावेळेस काही अशी व्यवस्था केली असेल तर तसं कागद घेऊन आपण तशी करून टाकू, मग आपल्याला आयोग बसवायची गरजच नाही। राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आपण ओबीसी असल्यानंच महसूल खातं मिळालं नसल्याचा घणाघाती आरोप केलाय। त्यामुळे आघाडी सरकारला घरचा आहेर मिळाल्याची चर्चा आहे। विजय वडेट्टीवार बोलताना असं म्हणाले की महाराष्ट्रात 3 दिवस फिरलो तरी 25 लाखांची सभा होईल। झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। मला ओबीसीचं खातं मिळालं तेव्हा चपराशी देखील नव्हता, मी उधारीवर हे खातं चालवतोय, समाज कल्याणच्या भरवशावर ओबीसी खातं चालवतोय अशी खतखत विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवली आहे। आरक्षणाचा विषय हा माझ्या खात्याकडे येतो। खात्याने सरकारने घेतलेले ओबीसीच्या हिताचे निर्णय म्हणजे विकासात्मक तेवढंच स्वरूप काम करण्याचा अधिकार मला। तेही खातं नवीन आहे, आत्ता झालं, खरं तुमच्याच काळात झालं, बरं झालं मला भेटलं। काहीच नव्हतं, माझ्या चपराशी नाही या खात्याला चपराशी, खरं सांगतो। मी छत्रपती आहे, मी कसा काय मॅनेज होईन असं म्हणत राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ज्यांनी आंदोलन शिथिल करून राज्य सरकारला 21 दिवसांचा कालावधी दिल्यानंतर होणाऱ्या चर्चेला पूर्णविराम दिलेला आहे। कोल्हापूरमध्ये भवानी मंडपात संभाजीराजे छत्रपती यांनी सकल मराठा समाजातल्या काही बांधवांसोबत संवाद साधला। राज्याच्या अटर्नी जनरल यांनीच 2185 जागांचा निर्णय घेण्याबाबत 14 दिवसांचा कालावधी मागितला, मात्र मीच 21 दिवसांचा कालावधी दिला असं स्पष्टीकरण संभाजीराजे छत्रपती यांनी दिलेलं आहे। मुंबईच्या एक मीटिंगमध्ये तर इथून लगेच मुख्यमंत्र्यांनी बोलवलं। आता अनेक लोकांचं म्हणणं होतं, अरे दुसऱ्या दिवशीच कशाला जायचं, लगेच दुसऱ्या दिवशी गेलो। दुसऱ्या दिवशी गेल्यावर लगेच राजे मॅनेज झाले। अरे तो मॅनेजचा काय विषय, छत्रपती आहे मी, या घरात माझा जन्म झालाय, छत्रपती घराण्यात, काय ती संस्कार आहेत आमच्यावर, आम्ही काय मॅनेज होणार आहे काय नुसतं कुठल्या तरी पर्सनल अजेंडासाठी? आमची काही जबाबदारी नाही का? मार्ग जर लागत असेल, प्रश्न सोडत असतील, मग कशाला थांबायचं 2 दिवस? आपण त्यांना सिलेक्शन केलेलं आहे, पण कोविडच्या मुळे आपण त्यांना नियुक्त्या देऊ शकलो नाही, अपॉइंटमेंट लेटर देऊ शकलो नाही। या त्या मुलांची तर काही चूक नाही। तर त्यांना आम्ही सांगितलं एक विशेष बाब म्हणून तुम्ही त्यांना नोकरीवर घ्या किंवा अधिसंख्य जागा म्हणजे सुपरन्युमररी। आता सुपरन्युमररी म्हणजे काय, सरकारला बोजा जो काय येतो तो सरकारला खर्च करावा लागतो, पैसे द्यावे लागतात। ते ठीक आहे ना, काही मार्ग काढू, अनेक ठिकाणी सुपरन्युमररी देतच आलेलो आपण।
नोकऱ्यात असेल किंवा शिक्षणात सुद्धा असेल, तर तो मार्ग सुद्धा ते अटॉर्नी जनरल म्हटले. आता हे मी ॲक्च्युली बोलणं चुकीचं आहे, पण मी सांगतो, सगळ्यांना माहिती असो. अटॉर्नी जनरल म्हटले आम्हाला 14 हे 21 दिवस कुठून आले, तुम्ही म्हणाले 21 दिवस कसे राजे कुठे 21 दिवस म्हणाले. त्याला साधं कारण आहे की अटॉर्नी जनरल म्हटले की आम्हाला 14 दिवस कमीत कमी लागतील त्याच्यावर अभ्यास करायला. 2185 जागेवर त्यातनं मार्ग काय काढतात ते मी म्हणलं 14 नको 21 दिवस घ्या. म्हणजे सरकारला लगेच लोकांनी काय झालं, सरकारला अल्टिमेटम दिलं. आपल्याला विषय सॉल्व्ह करायचा, अल्टिमेटम काय करायचं आहे. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. कोकणामध्ये भात लावणी हंगाम सुरू आहे. इथला शेतकरी सकाळी लवकर उठून शेतात आपली बैलजोडी आणि नांगर घेत पारंपरिक पद्धतीने शेती करत असतो. मुसळधार पाऊस अंगावर घेत नांगर हाकत गुडघाभर चिखलात दिवसभर राबत असतो. हे करताना शिवारात जुनी लोकगीतं गाऊन तात्पुरतं का होईना कामाचा ताण आणि शरीरातला क्षीण कमी व्हायला मदत होते. कोकणातल्या खेड्यापाड्यात अशा प्रकारे लोकगीतं म्हणण्याची ही परंपरा आजही टिकून आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतरची एक प्रेरणादायी बातमी आपण बघणार आहोत पंढरपूरच्या सोमनाथची. सोमनाथनं इस्रोमध्ये भरारी घेतली आहे. इस्रोमध्ये यंदा 10 जणांची निवड झाली आहे. त्यात महाराष्ट्रातून सोमनाथ माळी याची निवड झाली आहे. त्यामुळे इस्रोत निवड होण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण झालंय. मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानंच नाही तर त्याच्या आई वडिलांनी सुद्धा प्रचंड कष्ट केलेत. पाहुयात सोमनाथच्या इस्रो भरारीची ही प्रेरणादायी गोष्ट. हा सत्कार आहे इस्रोत भरारी घेणाऱ्या सोमनाथ माळीचा. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर सोमनाथनं गरुड झेप घेतली आहे. त्यामुळे ज्या शाळेत त्यानं शिक्षण घेतलं त्याच शाळेत त्याचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणारा विद्यार्थी देशातील मोठ्या पदावर जाऊ शकतो हेच सोमनाथनं दाखवून दिलंय. सध्या माझी इस्रोमध्ये सिनियर सायंटिस्ट म्हणून निवड झालेली आहे आणि पूर्ण देशातून 6 लोकांची निवड झाली आहे आणि महाराष्ट्रातून मी एकमेव आहे ज्यांची सिनियर सायंटिस्ट म्हणून निवड झालेली आहे. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा सरकोली इथं झालं. त्यानंतर माध्यमिक शिक्षण श्री वैरवनाथ विद्यालय सरकोली येथे झालं. 11वी 12वी KBP कॉलेज पंढरपूर येथे कंप्लीट करून मला VJTI मुंबईला BTech इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग या डिग्रीसाठी ॲडमिशन भेटलं. ते कंप्लीट झाल्यानंतर मी IIT दिल्लीमधून MTech इन मेकॅनिकल डिझाईन ही डिग्री प्राप्त केली. पंढरपुरातील सरकोली गावात सोमनाथचं शिक्षण झालं. सोमनाथच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. आईवडिलांनी अपार कष्ट करून त्याला शिकवलं. त्यांच्या मेहनतीची जाण ठेवत सोमनाथने देखील चांगला अभ्यास करून विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ होण्याचा मान मिळवलाय. आईवडिलांनी खूप कष्ट केले. पाठीमागचं परिस्थिती नव्हती. शेती 2 एकरच आहे आणि ती पाऊस पडला तरच शेती पिकायची. आईवडील आणि मोठा भाऊ शेतमजुरी करायचे. मग त्यांच्या शेतमजुरीवरच माझं शिक्षण कंप्लीट झालं. जेव्हा अडचणी आल्या तेव्हा गावातील काही मंडळी होती त्यांनी खूप मदत केली. आणि दुसरा म्हणजे मार्गदर्शन हे 11वी नंतर हळूहळू भेटत गेलं. 11वी 12वीमध्ये असताना विनायक परिचारक सर यांनी खूप मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनामुळे जे पुढचं शिक्षण आहे ते शिक्षणाची एक डायरेक्शन भेटली. आयुष्यातलं ध्येय कळालं, काय करायचं आहे, कशासाठी करायचं. ग्रामीण भागात प्रचंड टॅलेंट आहे. इंग्रजीला भिवू नका. योग्य मार्गदर्शन घेऊन प्रयत्न केल्यास यश हमखास मिळतंय असा संदेश सोमनाथनं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिलाय. कष्ट करायला तुम्ही कधीच कमी पडत नाही आणि इंग्लिश येत नाही हा न्यूनगंड तुम्ही कधी पाळू नका. मलाही 10वी झाल्यानंतर इंग्लिश येत नव्हतं एवढं चांगलं, परंतु हळूहळू मी सुधारणा केली, कधीही गिवअप केलं नाही. त्यामुळे इंग्लिशचा न्यूनगंड बाजूला सारून तुम्ही जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत तुम्ही कम्पीट करू शकता. तुमच्याकडे ती क्षमता आहे आणि फक्त डायरेक्शन योग्य ठेवा. योग्य डायरेक्शनने जर तुम्ही मेहनत केली तर तुम्ही हमखास सक्सेसफुल व्हाल आयुष्यामध्ये. मुलाला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी शेतात त्याच्या आई वडिलांनी काबाड कष्ट केले. अंगमेहनतीचं काम करून मुलाच्या शिक्षणाचा सर्व खर्च पेलला. मुलानं स्वप्न पूर्ण केल्यानं पालकांचा आनंद गगनात मावेनासा झालाय.
माझ्याजवळ जर पैसे नसले निदान महिन्याकरता 2 महिन्याकरता ही पैसे मला देत होती. मी महिन्या 2 महिने त्यांचं महागारी करत होतो, कुठलं तर जनावर विकत होतो, का शेतीतनं त्यातनं 10-5 हजार रुपये आले तर. पण आम्ही जास्त बाहेरल्या कष्टावर थोरल्या मुलाच्या ह्याच्यावर परपंचात चालवायचं, माझं मागं टाकायचं, असे ह्याच्यापर्यंत आम्ही त्या ठिकाणी ह्याला घडवत आणलं. काय आता कसं मनाला नाही मनाला समाधान आहे. समजा आज ह्या पोस्टला गेला, ह्या मला त्यातलं लई नॉलेज नाही, माझं शिक्षण नाही, मी अंगठा बहादूर आहे खरं, पण ह्या बाहेरल्या जगाच्या ह्याच्यावर बघितलं तर अभिमान वाटतो. जन्मदात्यांच्या मेहनतीचं चीज करणाऱ्या सोमनाथचं तर राज्यभरातून कौतुक होतच आहे. पण ग्रामीण भागातील विद्यार्थी कशातही कमी नाहीत हे पुन्हा एकदा सोमनाथच्या यशानं दाखवून दिलंय, एवढं मात्र नक्की. वीरेंद्र सिंग उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर.